वाव! संध्याकाळची वेळ झालेली असते, पोटात तर भुकेनं कावळे कोकलायला लागलेले असतात. काहीतरी छान खाण्याचं मन करतंय. फ्रीजमध्ये पण काही शिल्लक नसतं. काय करणार? तवा आणि बेसन आहे की. चला तर मग मस्तपैकी तव्यावरचं बेसन बनवूया वड्यांचं. मस्त आहा हा, एकदम खरपूसपणे ज्याची खरवड निघते, मस्त वड्या पडतात आणि सुंदर आणि टेस्टी, खायला पण एकदम चवदार. त्यासाठी पातेलं घेतलंय. का पातेल्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे, त्यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचे चवीपुरतं आणि पाणी टाकून मिक्स करायचे छानपैकी. मिक्स करताना त्यामध्ये त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे, गुठळ्या असं छानपैकी मस्त मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण घेतलं आहे लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. तवा तापत ठेवायचा, तव्यावरती तेल टाकायचं. तेल टाकलं की छान जिरे घालायचे. हे बघा कसं आहे ना, या बेसनासाठी ना तेल थोडंसं जास्त घालायचं आणि जिरे आणि लसणाची फोडणी पण थोडी जास्त दिली ना, लसूण पण छान टाकला ना जास्त, तर खूप चवदार आणि टेस्टी लागतं. कोथिंबीर तर आहेच, कोथिंबीरीशिवाय तर काय होत नाही. ती पण खूप म्हणजे जरा चांगली प्रमाणात भरपूर घालायची. बघा छानपैकी असा आपण हे तळून घेतलेलं आहे. लसूण, जिरे घातले, लसूण घातलं आहे, त्यानंतर मिरच्या टाकल्या आहे. त्या पण छानपैकी आपण त्याच्यात परतून घेतो आहे. त्या चांगल्या आहे बघा परतल्या आहेत की जे हे सगळं मिश्रण केलेलं बारीक ते छानपैकी तव्यावर ओतून द्यायचं. मस्त वरतून आणि जे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी धुवून टाकायचं, म्हणजे बेसन ते चांगल्या प्रकारे शिजतं, कचरट राहत नाही, कच्चं राहत नाही. त्यावरती टाकायची कोथिंबीर. मीठ आपण ऑलरेडी आधी घातलं आहे, त्यामुळे वरतून घालायची गरज नाही. आणि छानपैकी एकत्रित मिक्स करायचं आहे. मस्त हे बघा एकत्रित असं छान मिक्स करायचं आहे. सांडतंय नाही सांडत, असं वाटतंय पण नाही सांडत. हां, छानपैकी असं मिक्स केलं की बघा हा हा, तोंडाला पाणी सुटतंय. कसं दिसतंय मस्त छान. त्याला कलर आलेला आहे मस्त पिवळा आणि वरती कोथिंबीर मस्त दिसतीये बघा. लसूण पण कसा दिसतोय तळलेला छान. असलं चवदार लागतं. एकदा तुम्ही नक्की करून बघा. बेसन आपण कसं करतो, यामध्ये कोणी कांदा घालतं, पण जेव्हा कढईतलं पातळ बेसन करतो ना, तेव्हा आपण कांदा पण कट करून घालतो. कोणी घालत नाही, आता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. पण ह्या वड्याच्या बेसनाला मी काही कांदा घातला नाही. मुलांना तो आवडत नाही, कधी जर त्यांना ते मध्ये मध्ये खाताना येतं म्हणून आवडत नाही. आणि हे बघा या बेसनाच्या अशा छानपैकी वड्या पण पडतात ना, म्हणून मध्ये मध्ये काय करायचं, झाकण ठेवून ते थोडं शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे शिजलं की नाही ते पण कळतं. हे बघा किती छान खरपूस खाली हे आलंय, बघितलं का, खरवड म्हणतो आपण त्याला. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आवडीने खूप खातात, मुलांना पण आवडते आणि आपण पण खरवड मस्तपैकी चांगली खरडून खात असतो बघा. मसाला भाताची असेल किंवा तव्यावरच्या बेसन आपल्या पिठल्याची असेल. हे बघा कशा वड्या झाल्यात अशा मस्त. हे बघा गार झाल्यानंतर वड्या पडतात, लगेच नाही पडत बरं का. हे बघा किती छान दिसत आहेत जिरे वगैरे. हे बघा खरपूस मस्त. चपातीसोबत खाऊ शकतात बरं का, आणि भाकरीसोबत तर एक नंबर लागतंय. त्याच्यासोबत कांदा आपण मस्तपैकी एकदम गावठी बेत, चवदार मस्त टेस्टी आणि कमी वेळात होणारं. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.